नमस्कार मित्रांनो, ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, काल आपण जो व्हिडिओ बघितला कोड संदर्भात, का परीक्षेला कोड येणार नाही किंवा समजा 1% जरी आले तर एकदम जे रेग्युलर कोड आहेत तेच येतील. त्याच्यामुळे हे सगळे कोड पाठ करायची तुम्हाला आत्ता सध्या काहीच गरज नाही. ते तुम्ही डोक्यातनं काढून टाका. जेवढं कीबोर्डवरती तुम्हाला शक्य आहे ते तुम्ही कीबोर्डवरनं टाईप करा. आता ज्यावेळेस आपण पॅसेज टाईप करू त्यावेळेस आपल्याकडनं काय चुका होतात, काही विद्यार्थ्यांनी काय चुका केलेल्या आहेत. आता काही विद्यार्थ्यांचे मेसेज आलेले आहेत, कमेंट पण आलेले आहेत, कसं टॅब बटन द्यायचं का. बघा, आता जेव्हा तुम्हाला पॅसेज दिला जाईल त्या पॅसेजमध्ये जर तुम्हाला वेगवेगळे पॅसेज दिले जाईल, समजा हा पहिला पॅसेज, हा दुसरा पॅसेज, हा तिसरा पॅसेज, तर त्याचप्रमाणे तुम्हाला टाईप करायचं आहे. जसे जसे पॅसेज असेल तसं तसं तुम्हाला टाईप करायचं आहे. फक्त लक्षात ठेवायचं आहे, जर इथं तुम्हाला पहिली लाईनला आतमध्ये असेल तर तुम्हाला एक टॅब द्यायचा, फक्त एक टॅब. किती द्यायचा आहे? फक्त एक टॅब. एक टॅब दिला तर लेटर लिहायला तुम्हाला सुरुवात करायची. पण आता विद्यार्थी इथं काय चुका करतात, ज्यावेळेस ते ही लाईन पूर्ण टाईप करतात आणि ह्या पॅसेजची जिथे लाईन तुमची संपते तिथे तुम्ही एंटर दाबतात. कुठे? तुमच्या पॅसेजला. म्हणजे तुम्ही इथे टॅब बटन दाबला, तुम्ही टाईप करायला सुरुवात केली, याची जिथे लाईन संपणार तिथं तुम्ही दाबतात एंटर. मग परत दुसरी लाईन टाईप करायला सुरुवात करतात. असं करायचं नाही. म्हणजे ही लाईन टू लाईन मॅच नाही करायची. हे कंटिन्यू तुम्हाला टाईप करायचं. कुठपर्यंत? जिथपर्यंत पॅसेज टाईप आहे तिथपर्यंत. म्हणजे एक पॅसेज तुम्ही सुरुवात केली टॅब बटन दाबून, इथं तुम्हाला कंटिन्यू टाईप करायचं आहे मॅटर. कुठंच एंटर दाबायचं नाही. लाईन टू लाईन मॅच करायचं नाही. म्हणजे त्याची लाईन ज्या शब्दाला संपली त्या शब्दाला जाऊन एंटर दाबवू नका. तुमचा शब्द पाठीमागं पुढे होऊ शकतं त्या शब्दाच्या पुढे जाईल किंवा त्या शब्दाला खाली येईल. तुम्हाला कुठे संपवायचं आहे? पूर्ण तो पॅसेज झाला त्या ठिकाणी तुम्हाला एंटर दाबायचा आहे. हा पॅसेज संपला तर मग एंटर दाबायचं. परत दुसऱ्या पॅसेजला तुम्हाला एक टॅब दाबायचा आहे. मग परत पॅसेज तुम्हाला चालू करायचं आहे. कंटिन्यू टाईप करायचं आहे. कुठंच एंटर दाबायचं नाही. जिथं पॅसेज संपेल तिथं तुम्हाला एंटर दाबायचं. म्हणजे तुम्हाला समजलं असेल मला नक्की काय बोलायचंय. खूप विद्यार्थी ही चूक करतात. त्याची जी लाईन जिथं संपली तिथं ते एंटर दाबतात, परत दुसरी लाईन चालू करतात, परत तिची लाईन संपलं. म्हणजे तुम्ही जसं जसं टाईप करायला सुरुवात कराल तसं करू नका. कंटिन्यू टाईप करायचं. फक्त पॅसेज संपला तिथं एंटर दाबायचं. इथं जर तुम्हाला दोन लाईनमध्ये दोन एंटरचा जर स्पेस दिला असेल तर तुम्ही दोन एंटरचा स्पेस द्या, नाही तर सिंगल एंटरचा स्पेस द्या. मोस्टली सिंगल एंटरचा स्पेस असतो. पण जर समजा तुम्हाला जाणवलं तर दोन एंटर किंवा दोन लाईन स्पेसिंग आहे तर दोन द्या, सिंगल आहे तर सिंगल द्या. मोस्टली सिंगलच असतो, दोन नसतो. पण मी सांगून ठेवतो, नाही तर तुम्ही परत कन्फ्यूज व्हाल. म्हणजे लक्षात ठेवायचं, टॅब बटन यूज करायचा. आणि समजा इथं टॅब बटन नसेल तर तुम्ही दाबू नका. इथं जर कंटिन्यू पॅसेज सुरुवात केली तर तुम्ही कंटिन्यू पॅसेज सुरुवात करा. मग तिथं तुम्ही टॅब बटन दाबू नका. जर तिथे तुम्हाला दिसली टॅब तर तिकडे टॅब दाबा, अदरवाईज तुम्हाला टॅब दाबायची गरज नाही. दुसरी गोष्ट, लाईन गाळू नका. तुम्ही लाईन गाळली ती चुकीमध्ये काउंट होते. त्याच्यामुळं तुम्ही टाईप करताना पूर्ण पॅसेज टाईप करता वेळेस बोलत जा, मनाच्या मनात पुटपुटा. जसं तुम्ही मनाच्या मनात बोलणार त्या त्या वेळेस तुमच्या मनामध्ये आउटसाइड विचार येणार नाही आणि तुम्ही टाईप करताना तुमच्या मनातले ते बोटं आणि तुमचं मेंदू हे दोघांचं सांगड होते. म्हणून पॅसेज टाईप करताना शक्यतो तुम्ही मनाच्या मनात बोला किंवा तुम्हालाच ऐकू येईल एवढ्या आवाजात बोललं तरी चालेल. फक्त तुम्ही बोललेलं मोठमोठ्याने बाजूवाल्याला त्रास नाही झाला पाहिजे, एवढ्या मोठ्या आवाजात बोलू नका. पण शक्यतो पॅसेज टाईप करताना मनाच्या मनात बोला. याने काय होतं, तुमच्या मनात किंवा डोक्यात जे शब्द मेंदूत घुसतात तेच तुमच्या बोटावरती येतात. आणि जर तुम्ही म्हणजे एकदम
मुख्य पद्धतीने जर टाईप करत असाल तर कधी कधी आउटसाईड विचार येतात, मग मन भरकटतं. म्हणून पॅसेज टाईप करताना शक्यतो तो शब्द मनाची मनात उच्चारायचा किंवा पुटपुटायचा, तोंडाने पुटपुटला तरी चालू शकतं. 2 गोष्टी समजल्या तुम्हाला. पॅसेज टाईप कसा करायचा, टाईप बटन द्यायचं की नाही द्यायचं, जर गरज असेल तर टाईप बटन दाबा, पण लाईन टू लाईन मॅच करू नका. पूर्ण पॅसेज टाईप झाल्यानंतर तुम्हाला एंटर बटन दाबायचं आहे. दुसरी गोष्ट, काल पण मी सांगितलं तुम्हाला कोडविषयी. जेवढ्या गोष्टी शक्य असेल त्या कीबोर्डने टाईप करा. ज्या गोष्टी शक्य नसेल त्यासाठी कोड तुम्हाला वापरायचे. कोड रेअर असेल, 9-10 कोड जरी पाठ करून ठेवले तरी खूप झाले. बाकीचे कोड पाठ करायची तुम्हाला गरज नाही. तेवढे जरी पाठ केले, जर गरज पडली, समजा कोड ओपन असेल तर कोड वापरा, अदरवाईज तुम्हाला कोड बंद असेल तर त्याची गरजच पडणार नाही. असे शब्द येतील जिथे तुम्हाला कोड नाही आहे. आता काही विद्यार्थ्यांनी समजा एखादा शब्द लिहिला आहे आणि विद्यार्थ्याचं म्हणणं आहे, विद्यार्थ्याला असं वाटतं, खूप जणांनी हा प्रश्न विचारलेला आहे, हा शब्द चुकला तर मी कर्सरनी शिफ्ट बटन दाबून याला सिलेक्ट केलं आणि परत याला करेक्ट लिहिलं तर. जर तुम्हाला बॅकस्पेस अलाउड असेल तर तुम्ही त्याचा बॅकस्पेसला वापरून करेक्ट करू शकता. बॅकस्पेस अलाउड नसेल तर ह्या गोष्टी त्यावेळेस त्या ठिकाणी त्या अवेलेबल म्हणजे होऊ शकतं की नाही होऊ शकतं, की त्यावेळेचीच परिस्थिती सांगू शकतात. पण हे करण्याच्या भानगडीत पडू नका. एखादा शब्द चुकला तर त्याला इग्नोर करा, पुढे जा. याच्यासाठी जा, कारण हे सगळं करण्यासाठी तुमचा वेळ जाईल. हे करण्यासाठी तुमचा वेळ जाईल आणि मग हा वेळ तुमच्याकडे असेल का, आहे का? तुम्हाला 10 मिनिटात एवढा पॅसेज टाईप करायचा आहे. पण ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टीच्या भानगडीत तुम्ही पडू नका. कंटिन्यू टाईप करत जावा. शक्यतो शब्द चुकून देऊ नका. चुकला तर त्याला इग्नोर करा आणि पुढे जा. आणि बाय चान्स जर समजा बॅकस्पेस ऑन असेल तर मग तुम्ही पूर्ण पॅसेज टाईप करा, नंतरही शब्द दुरुस्त करा, जर ती फॅसिलिटी अवेलेबल असेल तर. अदरवाईज ज्यावेळेस तुम्ही शब्द टाईप करतात तर प्रत्येक वेळेस तुम्ही शब्द टाईप करताना स्क्रीनकडे बघू नका. जर तुम्हाला चांगल्या प्रकारे स्पीड पाहिजे असेल तर तुम्ही पॅसेज टाईप करताना हा तुमचा जो तुम्हाला हार्ड कॉपी दिली जाईल त्याच्याकडेच तुमचं मॅक्झिमम लक्ष असलं पाहिजे. 75% तुमचं लक्ष जे आहे ते पॅसेजकडे असलं पाहिजे. 25% लक्ष फक्त मध्ये मध्ये तुम्ही त्या गोष्टीकडे देऊ शकता, स्क्रीनकडे. पण तुम्ही प्रत्येक शब्द जर असं बघत गेला खालीवरती हे, तर तुमचा स्पीडला कमी होणार. मग हे सगळं करण्यासाठी लेसन खूप महत्त्वाचे आहे, कारण जोपर्यंत तुमचे बोटं परफेक्ट बसत नाही तोपर्यंत ही गोष्ट शक्य नाही आहे. पण ज्याची लेसनवर चांगली कमांड आहे तो डायरेक्ट तुमचा जो पॅसेज हार्ड कॉपी तो बघून चांगल्या प्रकारे टाईप करू शकतो. काहीच चुका होणार नाही असं समजू नका. काही प्रमाणावरती चुका होणारच आहेत आणि होतीलच त्या. त्याच्यावर तुम्ही एकदम 0% चुकावरती जर विचार करत असाल तर मुश्किल आहे. तरी पण जर काही विद्यार्थ्यांची टायपिंग स्पीड चांगला असेल, परफेक्ट असेल तर तो त्यापर्यंत पोहोचू शकतो. पण भरपूर सारे विद्यार्थी असे जे आत्ता त्यांनी टायपिंगची प्रॅक्टिस चालू केली आहे. खूप सारे विद्यार्थी हे सगळ्या गोष्टी सांभाळून प्रॅक्टिस करतात, वेगवेगळ्या अभ्यास करतात, जॉब्स आहेत. एवढं सगळं केल्यानंतरही टायपिंगची प्रॅक्टिस करणं थोडंसं खरंच अवघड जातं किंवा वेळ नसतो. 24 तासापेक्षा तुम्ही दिवसाचे तास वाढवू शकत नाही. त्यामुळं ह्या गोष्टी थोड्याशा तारेवरची कसरत आहे. म्हणून काही चुका होतील, होऊ द्या. कमीत कमी चुका करायचा प्रयत्न करा. चूक झाली तर परत तिला जास्त वेळ लागत असेल तर त्याला रेक्टिफाय करू नका. इग्नोर करा पुढच्या कारण तुम्हाला 300 शब्द राउंड अबाउट एवढे शब्द तुम्हाला 10 मिनिटांमध्ये कव्हर करायचे. शक्यतो तुम्हाला सोपाच पॅसेज येईल आणि अशी आपण अपेक्षा बाळगू. पॅसेज टाईप करताना ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही ध्यानात ठेवा. उच्चार करा बोलताना, टाईप करताना. जी हार्ड कॉपी तिच्याकडेच मॅक्झिमम तुमचं लक्ष असणं आवश्यक आहे. टॅब जिथं गरज असेल तिथेच द्या. जिथं तुम्हाला एंटर दाबायचं त्याच ठिकाणी एंटर दाबा. पूर्ण पॅराग्राफ झाल्यानंतरच एंटर दाबायचं आहे. प्रत्येक लाईनला तुम्हाला एंटर दाबायचं नाही. अशा छोट्या छोट्या ज्या गोष्टीचे पॉईंट आहेत तुम्ही लक्षात ठेवा. ते तुम्ही तुमच्या माइंडमध्ये फिट करून ठेवा. परत आपण एका नवीन माहितीमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये भेटणारच आहोत. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.